तर नुकताच नाणेफेकी देखील संपन्न झाली. कौल लागला एकदम तर कोपर संघाने नाणेफेकी जिंकली. टॉस का बॉस प्रथम क्षेत्ररक्षण निवडले. इन्व्हाइट केले बघा लक्ष्मी 11 संघाला. एका बाजूला असेल अजय तर एका बाजूला सिद्धू. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज एकदम तर कोपर संघाचा निखिल. मॅच ऑन आहे बघा. स्ट्राईक एंडला अजय असेल. पहिलं षटक P1चं षटक असेल. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज असेल निखिल. स्ट्राईक एंडला अजय. मॅच ऑन आहे बघा. बघा एक आता चेंडू टाकण्यासाठी एक कॅश प्राइस देखील लागला बघा. जर एकदम तर कोपर नक्कीच टॉप 4 मध्ये दाखल झाला ना तर मात्र एक नाश्त्याची सोय केली आहे शुभम साहेबांकडनं बघा. पहिला चेंडूवर इथे मात्र काय घडलंय. पहिल्याच चेंडूवर फलंदाज झालाय बाद. एलिव्हेशन मिळालं. चेंडू गेलाय सीमारेषा पार आणि फलंदाज झालाय बाद. लक्ष्मी 11 संघाला पहिल्या चेंडूवर एक मोठा धक्का लागलाय. पहिल्या चेंडूवर गार केले निखिलने. आल्या शनी चेंडू गेलाय सीमारेषा पार. फलंदाज झालाय बाद. अजयला पहिल्या चेंडूवर मैदान सोडावं लागले. बघा पहिल्या चेंडूवर एक मोठी विकेट एक मोठा मासा गावाला लागलाय. फलंदाज झालाय बाद. मारायचं कुठे होतं. चेंडू गेलाय कुठे. टॉप एज नक्कीच लागलाय पण साथ मिळाली नाही. चेंडू गेलाय सीमारेषा पार. आलाय षटकार. फलंदाज झालाय बाद. आता मात्र नवीन फलंदाज एक लेफ्ट आर्म बॅटर सुजल. बघा आता मात्र पहिल्या चेंडूवर मोठा धक्का नक्कीच लागलाय. चांगली गोलंदाजी करतायत. 4 षटकांचा सामना असेल. P1चं षटक आहे बघा. पहिल्या षटकामध्ये गडी गार झालाय. शांतपणे शांतीत क्रांती केली इथे मात्र निखिलने बघा. बघा पुढील चेंडू. न्यू बॅटर सुजल. गोलंदाजी मार्गवर असेल गोलंदाज निखिल. बघा एक कॅश प्राइज आहे बघा. एक सुवर्ण संधी आहे तीच म्हणजे एकदम तर कोपर संघाला टॉप 4 मध्ये संघ नक्कीच दाखल झाला तो शुभम. आणि पहिला चेंडूवर रिव्हर्सचा फटका. चेंडू गेलाय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. बघा पहिल्या चेंडूवर फलंदाज नक्कीच बाद झालाय. पण सुजन देखील सांगतोय की मी देखील सामना सोडणार नाही. मी देखील चांगली कामगिरी नक्कीच करणार आहे. पहिल्या चेंडूवर आमचा एक फलंदाज बाद केलायस तू पण मी देखील दुसऱ्या चेंडूवर प्रत्युत्तर दिलंय. चौकाराने खातं ओपन केलंय आपल्याने आपल्या संघाचं. बघा सर विचार केला तर चांगली बॅटल एक चांगला फाईट आपल्याला मात्र मैदानात दिसेल. एका बाजूला कोपर असेल तर एका बाजूला असेल डोंबिवली. तर चला जय जाधव यायचं बघा. नावपाडा संघाचे क्रिकेटर आहेत. चला यायचं बघा. पहिल्या चेंडूवर आगास केलाय. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झाला. त्याच चेंडूने दुसऱ्या चेंडूवर प्रत्युत्तर दिलंय. चेंडू सीमारेषा पार पोहोचवलाय. चौकार नक्कीच मिळालाय. काय स्टार्ट केलंय बघा. एक बॉल निखिलच्या नावावर तर दुसरा चेंडू. हा चेंडू बघा बीट झालाय. नक्कीच बीट झालाय. दुसरा चेंडू निर्धाव फेकलाय. बघा चांगली गोलंदाजी नक्कीच करावी लागेल. एक सुवर्ण संधी आहे दोन्ही संघांना. इथून जो संघ जिंकेल टॉप 4 मध्ये नक्कीच प्रवेश मिळेल. पण कोणता संघ टॉप 4 मध्ये प्रवेश मिळेल ते देखील तेवढंच महत्वाचं आहे. एका बाजूला यश तर एका बाजूला अपयश आहे. कोणत्या संघाला नक्कीच वाईट चेंडू. बघा वाईट चेंडू बनसेने वाईट चेंडू घोषित केलाय. अवंतर स्वरूपाची धाव. एक एक्स्ट्राची धाव. स्ट्राईक केलाय. फलंदाज बॅटर सुजल नक्कीच तिसऱ्या क्रमांकाचा बॅटर. पहिल्या चेंडूवर नक्कीच विचार केला तर आपण चौकार आला. त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव फेकला नंतर अवंतर स्वरूपाची एक धाव खर्च केली आहे गोलंदाज निखिलने. हा चेंडू पंचांकडे देखील बघणं तेवढंच महत्वाचं असेल. पंचांकडे दाद देखील केली होती पण पंचांनी हा चेंडू देखील निर्धाव चेंडू घोषित केला. बघा पवित्र घेतला तुला स्विच फटका नक्कीच खेळण्याचा प्रयत्न होता पण मात्र चेंडूने बॅटचा संपर्क नाही आहे. बॅटर झालाय बीट. चेंडू पडता क्षणी एक उसळी घेतली. बघा तर विचार केला हा या गोलंदाज आहे बघा. चांगली गोलंदाजी. प्रत्येक चेंडूवर व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळतात. कधी स्लोवर बॉल चेंडू येतं, कधी आत तर कधी बाहेर आणि कधी वेगवान मारा. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज निखिल. धावसंख्या 5 आहे आतापर्यंत. धावसंख्येचा विचार केला 5 आणि चेंडूंचा जर विचार केला तर चेंडू आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. हा चेंडू आता मात्र हा चेंडू सोडून दिले. बघा चेंडू पडता क्षणी थोडासा बाहेर निघाला. बघा थोडीशी अडचणी नक्कीच असतील. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानात आहे आणि मेन विचार केला तर एक लेफ्टी फलंदाज आता मात्र स्ट्राईक एंडवर आहे त्यामुळे थोडीशी दिशा कुठे ती
हिन गोलंदाजी करतोय निखिल. हा चेंडू पण आता मात्र बघा हा चेंडू देखील सोडून देण्याचा प्रयत्न होता, पण शेवटच्या क्षणाला चेंडू शरीराला जाऊन आदळला आणि हा चेंडू देखील आलाय निर्धाव चेंडू. बघा जर विचार केला तर 5 चेंडू फेकलेत, 5 चेंडूमध्ये धावा खर्च केल्यात 6. शेवटचा चेंडू P1चा षटक आहे. एक चौकार नक्कीच आला दुसऱ्या चेंडूवर, पण मात्र काय कमबॅक केलंय बघा. संघर्ष करतोय, जखडून ठेवलंय. एक एक धावांना संघर्ष करावा लागतो सुजलला. आता मात्र एक चेक बघा पुढे जाऊन घेण्याचा प्रयत्न, चेक देखील केलाय. एक चेक कंप्लीट झालाय. चांगला सामना आहे. प्रेक्षक देखील सामन्याचा आनंद नक्कीच घेत आहे. टॉप 4चा सामना असेल, इथून संघ जिंकेल तर टॉप 4मध्ये प्रवेश मिळेल. जर विचार करता एक ड्रॉ संपन्न झाला, एक ड्रॉमध्ये नक्कीच बायची तिकीट मिळाली ती म्हणजे लक्ष्मी 11 संघाला. पण आता मात्र शेवटचा सामना असेल, यातून तो संघ जिंकेल ना तर टॉप 4चे प्रवेश नक्कीच मिळेल. एक ट्रॉफी नक्कीच आपल्या घरी घेऊन जाण्याची संधी असेल. संधीचं सोनं कोणता संघ करेल. आता मात्र स्विचचा फटका आहे, सुरेख क्षेत्ररक्षण, तरी देखील साथ मिळाली नाही बघा. तुषारने चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. शेवटच्या क्षणाला चेंडू ढकलण्याचं काम केलं होतं आतमध्ये, पण मात्र चेंडू गेलाय आवाकाच्या बाहेर. मिळतील धावा 4. पहिला लेगल चेंडू फेकला, 2 अवंतर चेंडू फेकले नक्कीच गोलंदाजाने. कमबॅक करण्याची संधी होती, पहिल्याच चेंडूवर प्रत्युत्तर दिलं. पहिल्याच चेंडूवर चौकार आलाय बघा. आपण सिद्धूला फार वेळ शांत ठेवू शकत नाही. एक चांगला फलंदाज आहे, एक चांगला गोलंदाज आहे, संघात चांगला एक अष्टपैलू खेळाडू आहे. वारंवार आपल्याला या संघातून खेळताना दिसतो. एक चांगली कामगिरी असेल बघा. मोठ्या मोठ्या संघात देखील या खेळाडूची वर्णी लागली आहे, पण आता मात्र आपल्या संघाला बॅक करतोय, कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच करतोय. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील, पंचांनी अपील धरली आहे. फलंदाज झालाय बाद. दुसऱ्या क्षणी प्रत्युत्तर दिलंय, फलंदाज झालाय बाद. या सामन्याची मिळाली आहे बघा गोल्डन विकेट, नक्कीच मिळाले. रेफर केलं गेलं बघा, पंचांकडे रेफर केलं गेलंय. बघा फलंदाज बाद असेल नक्कीच. तिसऱ्या पंचांकडे अपील केली होती बघा, रिव्ह्यू देखील गमावलाय. सूर्य यष्टरक्षण यष्टांच्या मागे, फलंदाज झालाय बाद बघा. विचार करता पहिल्या चेंडूवर नक्कीच मोठी विकेट मिळाली होती. एक मोठा मासा गाळायला लागला होता अजय. आता मात्र सिद्धूला देखील मैदान सोडावं लागलं बघा. तू चल मे आया बघा. जर विचार केला तर आता मात्र कुठेतरी संघर्ष करतोय लक्ष्मी 11 संघ. नशीब नक्कीच पहिल्या चिठ्ठीत नशीब लागलं होतं या संघाला, पण आता मात्र नशीब वारंवार तुमची साथ देणार नाहीये बघा. आता मात्र संघर्ष करावा लागेल. संधी तुमच्यासाठी निर्माण करून द्यावं लागेल. संधीचा जर विचार केला तर संधी ही फार छोट्या वर्ड आहे बघा, फार छोट्या टायमासाठी येते. नवीन फलंदाज सूरज आले. आता मात्र दुसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे. धावसंख्येचा जर विचार केला, धावसंख्येचा फटकावर 13 झाले, 3 गडे नक्कीच बाद झालेत. 2 अवंतर चेंडू फेकले, त्यानंतर एक चौकार आला पहिल्या चेंडूवर, त्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर प्रत्युत्तर दिलं, फलंदाज बाद झाला. एक मोठा विकेट मिळाला निलयला. सिद्धूला देखील मैदानात मात्र पुन्हा एकदा लेफ्टी बॅटर मैदानात दाखल झालाय. पहिला चेंडू असेल सूरजसाठी बघा. संघर्ष करतोय, संघर्ष कुठेतरी करतो आता मात्र लक्ष्मी 11 संघ बघा. नॉन स्ट्रायकरचा विचार केला तर नॉन स्ट्रायकरला दर्शन संघाचा अष्टपैलू घेऊन चांगली कामगिरी करावी लागेल बघा. 13 धावा झालेत बघा, 3 गडी बाद झालेत. दुसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे. 2 अवंतर चेंडू, त्यानंतर चांगला कमबॅक, एक चौकार आले. बॅकफेट लावून घेण्याचा प्रयत्न, तेवढंच सुरक्षित. थोडंसं फंबल झालं बघा, थोडंसं फंबल झालं, हरकत नाही बघा. यश होते. सिंगल स्वरूपाची 1 धाव. मैदानात पुन्हा एकदा लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असेल, थोडीशी अडचणी नक्कीच असेल गोलंदाजाला. परफेक्ट लाईन आणि लेंथ टाकण्याचा प्रयत्न नक्कीच निलय केला बघा. 2 अवंतर चेंडू फेकले, कमबॅक केलं, चौकार आला, पण हरकत नाही बघा. विकास देखील सांगतात हरकत नाही, चौकार आलाय, पण संघर्ष करावा लागतो अजून देखील. 14 झाले. दुसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील उर्वरित 3 चेंडूचा खेळ झाला, अजून देखील 3 चेंडू फेकायचे. त्याला स्पीडअप करायचंय बघा. बघा वेळेचा अवधी आहे, वेळेचा जर विचार केला तर त्याला आता मात्र पहिला चेंडू असेल दर्शनसाठी. 6 मिनिटं झालेत बघा, 6 मिनिटं नक्कीच झालेत. 4 षटकं आपल्याला फेकायचे आहेत, वेगाने फेकायचे आहेत बघा. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटर झालाय बीट. पहिला चेंडू होता बघा, पहिला चेंडूवर रिव्हर्सचा फटका, एक आगळा वेगळा प्रयत्न, पण फटका फसलाय. आलाय निर्धाव चेंडू बघा. इथून प्रत्येक निर्धाव चेंडूनं कमबॅक करेल एकदम तो कोपर बघा. या संघाने चांगली कामगिरी केली. या संघाचा विचार केला तर फलंदाज गोलंदाज चांगले आहेत. एक बलाढ्य संघ आता मात्र 2
नवीन खेळाडू देखील या संघात ऍड झालेत आणि आता मात्र पंचांनी 9 चेंडू घोषित केलाय बघा. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न फटका फसला देखील, पण पंचांनी 9 चेंडू घोषित केले बघा. 9ची एक धाव नक्कीच मिळेल. 9 धावसंख्येत फुल वाढ, धावसंख्या धाव प्रकार झाला. आतापर्यंत 15 धावा झाल्या, 3 गडी बाद झालेत बघा. दुसरं षटक आहे मैदानात मार्गस्थ, कुठेतरी चुका होतात निलयकडनं. जर विचार केला तर निलयने आतापर्यंत 7 चेंडू फेकलेत बघा. जर विचार केला तर अवंतर चेंडू फेकलेत एकूण 3 अवंतर चेंडू फेकलेत बघा. 2 वाईड असतील, एक आता 9 चेंडू फेकला. स्ट्रायकिंगला दर्शन आहे, एक चांगला गोलंदाज आहे बघा, एक चक्रीशैलीचा गोलंदाज आहे. स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू नक्कीच नीट बॅट खाली आला नाहीये. सिंगल स्वरूपाची एक धाव मिळेल, हरकत नाही बघा. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम स्ट्रायकिंगला आता म्हटलं लेफ्टी बॅटर सूरज आहे. सूरज देखील एक चांगला फलंदाज आहे बघा. शेवटच्या क्षणाला मोठे फटके नक्कीच मारू शकतो. बॅटची फेस ओपन करण्याची संधी बघा. आता मात्र कोणता बॅटर नक्कीच आपल्या खांद्यावर ही जबाबदारी घेईल, ते देखील तेवढंच महत्वाचं आहे. सिंगल स्वरूपाची एक धाव बघा. स्ट्राईक रोटेट झाली. आता मात्र स्ट्रायकिंगला सूरज असेल. दुसरं षटक आहे, थोडंसं महागडा भरलंय, अजून देखील षटक संपलं नाही बघा. 8 चेंडू आतापर्यंत फेकले दिले नाही. मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, पण आता मात्र कुठे चाचपळत गोलंदाजी करतोय, संघर्ष करतोय लाईन आणि लेंथसाठी बघा. हा मॅक्सने नक्कीच पंचांकडे अपील, पंडू चढताच क्षणी उसळी घेतली आणि थेट यष्टीरक्षक हातात. आणि षटक देखील संपलंय बघा. आता मात्र 2 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या धावपकावर 16 धावा झाले, 3 गडी नक्कीच बाद झालेत. तिसरं षटक असेल. आता मात्र तिसऱ्या षटकात कोणता गोलंदाज प्राशारण करतात संघ? कर्णधार तुषार बघा. कोपर संघाचा एक चित्ता म्हणून या खेळाडूची ओळख आहे बघा. एक चांगला खेळाडू आहे. शेवटच्या क्षणाला नक्कीच 2 चौकार लागले होते. चांगली कामगिरी, एक चांगली मोठी फायटिंग एका बलाढ्य संघासमोर उभी केली होती. तोच हा फलंदाज तुषार कोपर संघाचा आहे बघा. चित्ता म्हणून या खेळाडूची ओळख आहे. चांगली कामगिरी. आता मात्र गोलंदाजी मार्कवर मागच्या सामन्याचा सामनावीर पुरस्कार एक हिरो बघा. 4 चेंडूवर 4 गडी बाद केले होते. तोच गोलंदाजी मार्कवर प्रशांत आलेत. स्ट्रायकिंगला असेल बॅटर दर्शन, नॉन स्ट्रायकिंगला सूरज बघा. सूरजचा जर विचार केला तर दर्शन 3 चेंडूवर 1 धावांवर खेळतोय आणि सूरजचा जर विचार केला तर 1 धावांवर खेळतोय बघा. एक विक्रम देखील नोंदवला याच गोलंदाजाने. प्रेक्षकांच्या माहितीसाठी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज प्रशांत बघा मागच्या सामन्यामध्ये हॅट्रिक देखील संपन्न केली. 4 चेंडूवर 4 गडी बाद केले. त्या आधीच्या सामन्यामध्ये देखील शेवटचं षटक टाकलं होतं. शेवटच्या 2 चेंडूवर देखील फलंदाज 2 बाद केले होते. म्हणजे विचार केला तर एक विक्रम नोंद झाली आहे. तीच म्हणजे बिडोंबलकर क्रिकेट क्लब आयोजित सुरेंद्र लोखंडे श्रद्धांजली चषक 2026. पहिल्या चेंडूवर रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बघा. जर विचार केला तर गोलंदाज देखील तेवढाच चाणक्य गोलंदाज, तेवढाच स्मार्ट क्रिकेट. समोरचा संघ देखील तेवढा मोठा अनुभव आहे, तेवढाच मोठा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आहे बघा. बराच वर्ष क्रिकेटचा अनुभव, चढ उतार. आता मात्र एक नवीन संघामध्ये नवीन वर्णी आहे. सपोर्ट करतायत नक्कीच खेळाडू, कर्णधार असो खेळाडू असो. एक सिनियर खेळाडू आहे बघा. सिनियर खेळाडूला नक्कीच आदर करणं तेवढंच महत्वाचं आहे. आदर नक्कीच मिळतोय. आता मात्र फलंदाज झालाय बाद. चेंडू गेलाय सीमारेषा पार, मिळतील धावा सार. फलंदाज झालाय बाद. बघा बॉल गेलाय मागे, कोणी खेळाडू असेल तर पाठवायचं आहे बघा बॉल. बघा बॅटरचं नाव बघा. नवीन फलंदाज आता मात्र किरण आलाय बघा. बॉल देखील आलाय मैदानात. चला मॅच बॉल देखील पाठवायचा आहे मैदानात बघा. मॅच बॉल देखील आलाय. चला बघा प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आभार बघा. प्रेक्षक देखील आनंद घेत आहेत सामन्याचा. एक मोठा सामना बघा. यातून संघ जिंकेल तर टॉप 4 मध्ये नक्कीच प्रवेश मिळेल. कोणता संघ टॉप 4 मध्ये प्रवेश मिळेल आपल्याला ह्या काही क्षणात नक्कीच समजेल बघा. सकाळच्या सत्राचा मध्ये विचार केला तर सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच सत्र गाजवलं ते म्हणजे मयूर सरांनी. चांगली कॉमेंट्री. कालच्या सत्रामध्ये आपण मनीष सर बघितलात. एक गोड आवाज. एका बाजूला देवीचा बडा असेल,
बघा आता मात्र फलंदाज बाद झाला पहिल्या चेंडूवर निर्धाव. बघा पहिला चेंडू बघा निर्धाव फेकला. फलंदाज येताच क्षणी बाद झालाय तोच म्हणजे किरण. बघा गोल्डन डकचा विकेट झाला, शून्यावर बाद झालाय किरण. खातं देखील ओपन करता आला नाही. आता मात्र संघाचा कर्णधार बघा बराच वेळ लक्ष्मी 11 आणि साई सिद्धी दोन्ही टीमचे कॅप्टन. लक्ष्मी साई सिद्धी टीमचा खेळाडू आणि त्याचबरोबर जॅक 11 टीमचे खेळाडू. कॅप्टन उपस्थित असेल तर या टी शर्ट ड्रेस कोड लगेच घेऊन जा. दोन्ही टीम्सला मी रिक्वेस्ट करतो, कोणी प्रतिनिधी असेल चालेल, हरकत नाहीये, फक्त ड्रेस कोड आपण घेऊन जायचं. ओ इथे मात्र काय घडलं मैदानामध्ये, नियंत्रण सुटलं, अपघात झाला, धावा 4, नुकसान स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतं. तर चला बघा, धन्यवाद मयूर सर, आपण आवाज ऐकला. 22 वाजलात बघा. तिसरं षटक इथे मात्र नशिबाचा चौकार मिळालाय. बॅटर बीट झाला, क्षेत्ररक्षक बीट झाला. 4 चेंडू झाले, उर्वरित 2 चेंडू टाकायचे. कुठेतरी कमबॅक करण्याची संधी आता मात्र मिळाली, तीच म्हणजे लक्ष्मी 11 संघाला. चला स्पीडअप करायचं बघा. यानंतर आपण ओपन हाफला देखील सुरुवात करणार आहोत. स्ट्राईक केलं नसेल दर्शन. बघा एक विचार केला तर नशिबाचा चौकार मिळालाय, पंजा मिळालाय. कुठेतरी कमबॅक करण्याची संधी इथे देखील झाली आहे का? चूक होताच क्षणी सुधारले देखील गेली आहे बघा. बघा विचार केला ना तर आता मात्र षटक संपलंय बघा. 3 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या धावपकर झाली, एकूण 24 धावा झाल्यात बघा. 5 गडी बाद झालेत. शेवटचे षटक आहे, स्लॉगवरचं षटक आहे, हानेमारीचं षटक आहे. इथून मात्र एक मोठी संधी असेल बघा लक्ष्मी 11 संघाला. धावा झाल्या धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 24 झाल्यात. आत्मविश्वास पहा, एकीचं बळ आपल्याला पाहायला मिळतं एकदंत कोपर संघामध्ये. प्रशांतचा प्रमोशन देखील आपल्याला प्रत्येक मॅच मध्ये पाहायला मिळालं. पहिल्या मॅच मध्ये 5वं षटक, दुसऱ्या मॅच मध्ये 4थं षटक, या मॅच मध्ये 3रं षटक. एकाच स्पर्धेमध्ये प्रमोशन मिळालंय प्रशांत कोंडेला. चांगली गोलंदाजी आणि चांगली गोलंदाजीच्या जोरावरती सध्या तरी समस्या उत्पन्न केल्यात टीम लक्ष्मी 11 संघासाठी. जबरदस्त ही मॅच मैदानामध्ये सुरू आहे, कारण की यातून जो संघ जिंकेल तो क्वालिफाय होईल. क्वालिफिकेशन साठी ही सुरू असलेली लढत प्रत्येक मॅच ही फायनल सारखी आहे. प्रत्येक मॅच डू ऑर डाय. जिंकला तर टिकाल, हरला तर स्पर्धेला राम राम. षटकाला सुरुवात होते. नवीन षटक घेऊन नवीन गोलंदाज. गोलंदाजी मार्गवर आता मात्र धवल आलाय. पहिला चेंडू बॅकफूट लावून घेण्याचा प्रयत्न पंचांनी वाईट चेंडू घोषित केला बघा. नक्कीच एक सुवर्ण संधी असेल दोन्ही संघांना. एक मोठा विजय संपन्न झाला तर मात्र टॉप 4 मध्ये नक्कीच संघ प्रवेश मिळेल. कोणत्या संघाला यश मिळेल? रिव्हर्सचा फटका, चेंडू गेलाय सीमारेषा पार. पहिला चेंडू अवंतर फेकला, त्यानंतर आलाय चौकार. आता मात्र कमबॅक करण्याची संधी आहे, चौकार आलाय. शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन केला लेट कटच्या साहाय्याने. रिव्हर्सचा फटका, बेतील धावा 4. कुठेतरी चूक आता मात्र होऊन चालणार नाही बघा. 3 षटकं सुरेख फेकली, कमबॅक करण्याची संधी देखील मिळवली होती म्हणजे एकदंत कोपरने. आता मात्र शेवटचं षटक आहे, स्लॉगवरचं षटक आहे. धावसंख्या धावफलकावर 29 झाल्यात. 5 गडी बाद झाल्यात. अजून देखील 5 लिगल चेंडू फेकायचे ते म्हणजे गोलंदाज धवलला श्रेयपळून करण्याचा प्रयत्न. सिंगल स्वरूपाची 1 धाव. आता मात्र स्ट्राईक केला असेल राजा, संघाचा कर्णधार. बघा 1 चेंडूवर 1 धावांवर नक्कीच खेळतोय बघा. विचार केला तर अजून देखील 4 चेंडूचा खेळ. इथून जर 2 मोठे फटके आले ना तर मात्र एक मोठी धावसंख्या उभारेल एक मोठ्या बलाढ्य संघासमोर, तेच म्हणजे एकदंत कोपर संघासमोर. स्वीपचा फटका आलाय, एक चौकार आलाय. चूक झालीय, चौकार मिळालाय बघा. पहिलाच पवित्रा घेतला होता. नक्कीच शॉट सिलेक्शन, एक परफेक्ट शॉट सिलेक्शन होतं. 4 धावा मिळाल्यात. स्वीपचा फटका, लाजवाब फटका. 4 धावा मिळाल्या. 4 धावसंख्येत होईल वाढ. धावसंख्येत धावपकर 34 धावा झाल्यात. शेवटचं षटक आहे बघा. शेवटच्या षटकातील अजून देखील 3 चेंडू फेकायचेत.
क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्याचा प्रयत्न, कुठेतरी चूक झाली. अडवण्याचा प्रयत्न नक्कीच केला असता तर धावा वाचल्या असता, पण अडवण्याचा प्रयत्न केला नाहीये विनयने. बघा या चौकाराची गरज होती तो चौकार आलाय. बॅटचा फेस ओपन नक्कीच केलाय बॅटर राजाने. अजून देखील 2 मोठे फटके. पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न, रिव्हर्सचा फटका नक्कीच केला होता, पण पंचांनी निर्धाव चेंडू घोषित केलाय. बघा मेन पंच देखील कालच्या दिवसापासून चांगली कामगिरी पार पाडतायत. एक मोठी स्पर्धा आहे बघा. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे देखील. पंचांनी वाईट चेंडू घोषित केला. अवंत स्वरूपाचे 1 धाव. शेवटचे षटक आहे, स्लॉगवरचे षटक आहे. 6 चेंडू आतापर्यंत फेकलेत. 2 चौकार नक्कीच आलेत. 2 वाईट चेंडू. 10 धावा 11 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाज धवलने. चांगली गोलंदाजी करावी लागेल बघा. उर्वरित अजून देखील 2 चेंडू लिगल फेकायचेत आणि सुवर्ण संधी आहे राजाला. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. चेंडू नक्की शरीराला लागलाय बघा. लेग बायच्या सर्वात धावा मिळतील बघा. राजाचा बाजा बघा. शेवटचा चेंडू आता मात्र. सत्र संपतोय. यानंतर मात्र आपण ओपन क्रिकेट बघणार आहोत. 6 संघ या स्पर्धेत. शेवटच्या चेंडू यानंतर सत्र संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफकर झाली एकूण 36 धावा झाल्यात बघा. आणि 37 धावसंख्येचं एक मोठं आव्हान ठेवलंय, तेच म्हणजे एक दंत कोपर संघ समोर. बघा एक सुवर्ण संधी आहे. कोपर संघ समोरचा संघ देखील बडाला संघ आहे. त्या संघाकडे देखील तोफखान आहेत बघा. त्या संघाचे गोलंदाज देखील तेवढेच चांगले गोलंदाज आहेत. त्यांच्याकडे देखील एक मोठी आशा असेल, तीच म्हणजे लक्ष्मी 11 संघाच्या. तर चला पहिलं सत्र नक्कीच संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीने धावसंख्या धावफकर झाले 37 धावसंख्येचं आव्हान ठेवलंय. तेच म्हणजे एक दंत कोपर संघासमोर एक बलाढ्य संघ आहे. एका बाजूला चांगली गोलंदाजी असेल, एक अनुभव असेल, एका बाजूला चांगले बॅटर, बराच वर्ष क्रिकेटचा अनुभव. दोन्ही संघ बघा. पर्व नवीन पर्व सुरुवात देखील नवी वर्ष आहे. चांगली कामगिरी करण्याची संधी आहे दोन्ही संघांना. स्ट्राईक एंडला असेल विकास आणि नॉन स्ट्राईक एंडला बघा विक्रांत असेल. वैयक्तिक पहिल्याने संघासाठी पहिलं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सूरज आलेत बघा. आता मात्र बघा सूर्य देवता देखील तपतपत्या उन्हात आपण सामना बघतोय. आता मात्र सूरज कशा प्रकारे कामगिरी करेल आपल्या संघासाठी. 37 धावा नक्कीच लावल्यात. एक फायटिंग टोटल उभारली एक दंत कोपर संघासमोर. चांगली कामगिरी करण्याची संधी आता मात्र एक सुवर्ण संधी आहे. 36 धावा झाल्यात. 37 धावसंख्येचा पाठलाग करतोय, तोच म्हणजे एक दंत कोपर संघ. एक मेजवानी आहे बघा. संघ जर टॉप 4 मध्ये गेला तर शुभम कडनं मॅच होणे बघा. P1चं षटक आहे. P1चं षटक आहे. गोलूच्या मार्कवर गोलंदाज लक्ष्मी 11चा सूरज. पहिलं षटक पहिला चेंडू. स्ट्राईक एंडला असेल विकास. आता विकास आपल्या संघासाठी काय झकास कामगिरी करेल ते देखील तेवढंच महत्वाचं आहे बघा. शेवटच्या लाईन पर्यंत नक्कीच बॅटिंग लाईन आहे बघा या संघाकडे. पहिला चेंडूवर बीट केलाय. पहिला चेंडू निर्धाव उभा केलाय विकासला बघा. काय चेंडू टाकता सनी एक उसळी घेतली. ज्येष्ठांच्या मागे आपण बघतोय सिद्धू आहे, एक संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे, चांगला बॅटर आहे. पहिला चेंडू बीट झालाय. बॅटर विकास
पुढील चेंडू, हा चेंडू आता सोडून दिलाय. आता मात्र वेल जज केलाय. शेवटच्या क्षणाला नक्की चेंडू सोडून दिलाय. वाईट चेंडू पंचांनी घोषित केलाय. बघा जर विचार केला तर आपण चांगली कामगिरी करावी लागेल दोन्ही संघांना. प्रेक्षक वर्ग देखील सामन्याचा अनुभव घेतात, आनंद घेत आहेत. चांगला सामना बघा. प्रेक्षक एका बाजूला कोपरत, एका बाजूला डोंबोली आहे. दोन संघांची चांगली बांधणी मात्र केली या वर्षात. गतवर्षी या दोन्ही संघांनी चांगली कामगिरी केली होती. मात्र आता नवीन वर्ष आहे, नवीन पर्व आहे. एक चांगली कामगिरी यातून संघ जिंकत तर टॉप 4 मध्ये प्रवेश मिळेल. स्वीप्सचा नजराना, विकास ले झकास. पहिला चेंडू निर्धाव फेकला, त्यानंतर दुसरा चेंडू स्वैर फेकला आणि आता मात्र स्वीपचा फटका, लाजवाब फटका, फटकाचा चटका दिलाय दुसऱ्या चेंडूवर. तेच म्हणजे सूरजला आलाय चौकार. धावा मिळतील 4, एकूण धावा होतील 5. 2 चेंडू झालेत बघा. 37 धावसंख्येचा पाठलाग करतो एकदम तो कोपर. कुठेतरी चांगली कामगिरी आता मात्र पहिल्या षटकामध्ये करावं लागेल बघा. P1चं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे. हे षटक नक्कीच फोडावं लागेल. रिव्हर्सचा फटका, चेंडू देखील गेलाय सीमारेषा पार आणि पंचांकडे देखील पंच. नो +4, एकूण धावा मिळतील 5. ओव्हरस्टेप केल्या बघा, नक्कीच ओव्हरस्टेप झालाय शेवटच्या क्षणाला आणि पंच देखील चांगली कामगिरी करतायत. 5 धावा मिळतील. पंचांचा विचार केला तर पंच देखील तेवढी चांगली कामगिरी पार पाडतात. रखरखत ऊन आहे तरी देखील चांगला अनुभव. चूक झाली आहे बघा, सूरजकडनं चूक झाली आहे. धावा झाल्यात आतापर्यंत डबल डिजिट धावा नक्कीच झाल्या बघा. दुहेरी अंक धावा झाल्या 10. 2 चेंडू झालेत, अजून देखील 4 चेंडू फेकायचे. P1चं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे. चांगली कामगिरी तर झाली आहे. 2 चेंडू नक्कीच चांगली कामगिरी केली आहे. फलंदाज विकासने 2 चौकार लगवलेत. 10 धावा नक्कीच झाल्यात. पुढील चेंडू बघा. आता मात्र कमबॅक झालाय. निर्धाव चेंडू फेकलाय. पुन्हा एकदा स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न, पण क्षेत्ररक्षकांनी साथ दिली. आता बघा पॉवर प्लेचं षटक आहे, अजून देखील 3 चेंडू फेकायचे आहेत. 10 धावा नक्कीच झाल्यात बघा. 37 धावसंख्येचा पाठलाग करतोय कुठेतरी, तोच म्हणजे एक दंत कोपर संघ. चांगली कामगिरी 3 चेंडूमध्ये झाली आहे. कुठेतरी खराब गोलंदाजी थोडी फार झाली आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न सूरज देखील करतोय बघा. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण झालेत बघा. मिड ऑफला सुजल. बघा 11 धावा झाल्या. सिंगल स्वरूपाची 1 धावा नक्कीच मिळाली आहे. बघा फलंदाज झालाय बाद. या सामन्याची एक मोठी विकेट नक्कीच मिळाली आहे. परतावं लागलाय. स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न, सुरेख झेल नक्कीच पकडलाय बघा अजयने. बरोबर. आता कमबॅक करण्याची संधी मिळाली, तीच म्हणजे लक्ष्मी सोनार. फलंदाज झाल्या बाद. आता मात्र नवीन फलंदाज, संघाचा अष्टपैलू खेळाडू, अनुभवी खेळाडू मैदानात दाखल झालाय. प्रशांत आले बघा. बघ प्रशांतची देखील चांगली बॅटिंग नक्कीच बघायला. मागच्या सामन्यात थोडासा निराश झाला. पहिल्याच चेंडूवर फलंदाज बाद झालाय. अकल देखील खातं देखील ओपन करता आला नाहीये आणि आता मात्र पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. बघा कमबॅक करण्याची संधी आहे. 12 धावा नक्कीच झाल्या. शेवटचा चेंडू बाकी आहे बघा. पहिलं षटक आहे, P1चं षटक आहे. 12 धावा खर्च केल्यात. 5 चेंडूमध्ये अजून देखील 1 लिगल चेंडू फेकावा लागेल. बघा जर विचार केला तर आतापर्यंत चेंडू फेकले तर गोलंदाजाने आहे 8 चेंडू फेकलेत बघा आणि 5 लिगल चेंडू आहेत आणि आता मात्र षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा आपल्यावर 1 गडी बाद. 12 धावा झाल्यात. 37 धावसंख्येचा पाठलाग कुठेतरी करतोय. 12 धावा झाल्यात बघा. पहिलं षटक संपलंय. P1चं षटक संपलंय. आता मात्र गोलंदाजी मार्कवर कोण गोलंदाजी करेल ते देखील तेवढंच महत्त्वाचं असेल. दोन संघांनी देखील चांगली कामगिरी सकाळच्या सत्रापासून केली आहे. आता मात्र शेवटचं क्षण आहे, टॉप 4चं क्षण आहे बघा. बघा इक्वेशन आता मात्र थोडंफार
कुठेतरी बदललंय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सिद्धू असेल, स्ट्रायकरला असेल विकास. 2 चेंडू 2 चौकार नक्कीच लागवलेत. वैयक्तिक 9 धावांवर तो खेळतोय. एक चांगली कामगिरी पहिल्या षटकामध्ये करण्याची संधी होती, पण थोडंफार कुठेतरी चाचपाहिले फलंदाज देखील बाद झालाय. एक मोठी विकेट मिळाली, विक्रांतला मैदान सोडावं लागलं, हरकत नाही आहे. अजून एक फलंदाज मैदानात दाखल झाला, एक चांगला फलंदाज आहे, संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे. बऱ्याच वर्ष क्रिकेटचा अनुभव, बॉक्स क्रिकेट असो सर्कल क्रिकेट असो, तोच अनुभव आता मात्र पलांना लावेल. नवीन संघात वर्णी लागली आहे, सिद्धू आले बघा. यावर्षी नक्कीच या संघामध्ये 2 नवीन खेळाडू ऍड झालेत बघा. एका बाजूला विक्रांत उर्फ झफू आणि एका बाजूला प्रशांत. त्यामध्ये तोच फलंदाज स्ट्रायकेंडला असेल. एक सुवर्ण संधी बघा प्रशांतसाठी देखील. बघा विचार केला विकास तर 6 चेंडूवर 10 धावांवर खेळतोय आणि पहिला चेंडू निर्धाव फेकला. प्रशांतसाठी षटक संपलं, पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकात समाप्त धावसंख्या धावफलकावर 12 होत्या आणि आता मात्र दुसरं षटक आहे. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू सिंगल स्वरूपाची एक धाव स्ट्राईक रोटेट नक्कीच झाली. दोन्ही संघांमध्ये जर विचार केला दोन्ही संघांसाठी अजून देखील सामना मॅच ऑन आहे बघा. कोणताही संघ अजूनपर्यंत हा चेंडू पडता शनी बघा थोडासा नक्कीच खाली राहिला, उसळी घेतली नाहीये. आलाय निर्धाव चेंडू. प्रत्येक निर्धाव चेंडू कमबॅक करेल. इथून मात्र लक्ष्मी 11 संघ चांगली कामगिरी करतात. गोलंदाज बघा तोच गोलंदाज देखील तेवढाच खास आहे बघा. संघाचा अष्टपैलू खेळाडू सिद्धू आहे. छोटा पॅकेट बडा धमाका आहे. चांगली गोलंदाजी, प्रत्येक चेंडू कट करण्याचा प्रयत्न, प्रत्येक चेंडू निर्धाव फेकतोय बघा. जर विचार केला तर खाता आता मात्र ओपन झाला नाहीये, कुठेतरी चाचपळतोय. एक चेंडू देखील अजूनपर्यंत खातं ओपन देखील खेळला नाही आणि एक चेंडू देखील बॅटला लागला नाही बघा. त्यामुळे 3 निर्धाव चेंडू खेळला आतापर्यंत प्रशांत. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज सिद्धू. संघाचा अष्टपैलू खेळाडू एक ऑलराऊंडर आहे. चांगला संघाची बांधी दोन्ही संघांनी केली आहे, पण कुठेतरी आता मात्र वर्चस्व गाठतोय तोच म्हणजे सिद्धू. कमबॅक करण्याची संधी मात्र मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी करतोय, वारंवार निर्धाव चेंडू फेकतोय गोलंदाज सिद्धू. आता मात्र स्वीपचा फटका आहे, रिव्हर्सचा फटका खेळलाय. सिंगल स्वरूपाची एक धाव. आता मात्र खातं ओपन झालंय बघा. 4थ्या चेंडूवर नक्कीच खातं ओपन झालंय. धावसंख्या धावफलकावर 14 झाले. दुसरं षटक मैदानात मार्ग 37 धावसंख्येचा पाठला कुठेतरी करतोय तोच म्हणजे एक दंत कोपर. मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती प्रशांतने, पण आता मात्र चांगल्या बॅटरला उभं ठेवलंय. त्या मात्र चांगला गोलंदाज असा सिद्धूने. यशांच्या मागे आपण बघताय तर अजय चांगली कामगिरी करतोय. वारंवार क्षेत्ररक्षण बदल करण्याचा प्रयत्न. पहिल्या षटकामध्ये 12 धावा होत्या, तिथून कमबॅक केलाय. चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत 2 धावा खर्च केले, 4 चेंडू फेकलेत. शेवटचे 2 चेंडू. आता मात्र अवंतर, पहिला अवंतर चेंडू फेकला बघा गोलंदाज सिद्धूने. इष्टाची धाव. चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्पर्धा देखील तेवढीच मोठी आहे. पुन्हा एकदा संधी नसेल बघा आपल्याला. पुढच्या वर्षीची वाट. 15 धावा झाल्यात बघा. 15 धावा झाल्यात. इक्वेशन 22 धावा पाहिजे असून देखील 15 चेंडूवरी 22 धावांची गरज आहे. अजून देखील 2 चेंडू फेकायचेत. अजून देखील 2 चेंडू नक्कीच फेकायचेत. स्वीपचा फटका. आता मात्र फटक्याचा चटका दिलाय. मिळतील धावा 4 ने होईल धावसंख्येत वाढ. धावसंख्या धावफलकावर 19 धावा झाल्यात. दुसरं षटक आहे. कुठेतरी आता मात्र थोडंसं संघर्ष करतोय सिद्धू. 4 चेंडू काय फेकलं होतं बघा, नक्कीच रोखलं होतं. आता मात्र इक्वेशन 13 चेंडू 18 धावांची गरज आहे बघा. स्कोरर देखील माझ्यासाठी जॉईन झाले तर स्वप्नील म्हात्रे, मॅन फ्रॉम चिंचोळ्याचा पाडा. आणि आता मात्र नशिबाचा चौकार. शेवटच्या क्षणाला चेंडू गेलाय सीमारेषा पार. यष्टीरक्षक झालाय बीट. मिळतील धावा 4. आता मात्र इक्वेशन षटक संपले. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे बघा. 12 चेंडू 14 धावांची गरज आहे. शेवटच्या क्षणाला हे 2 चौकार आलेत ना, कुठेतरी कमबॅक केलंय. शेवटचे 2 चेंडू खराब टाकले बघा. आता मात्र मी डोंबलकर संघ देखील विचार करतोय की कालचा दिवस देखील असाच होता, असाच सामना होता बघा. 12 चेंडू 14 धावांची गरज होती. कुठेतरी शेवटच्या क्षणाला चूक झाली संघाकडनं. पण आता मात्र बघा तिसरं षटक असेल. तिसरं षटक म्हणजे एक महत्त्वाचं षटक असेल. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. आता मात्र धावसंख्या शेवटचं. चला स्पीडअप करायचं. चला लक्ष्मी 11 वारंवार टीम मिटिंग घ्यायची नाही बघा. शॉर्ट अँड स्वीट टीम मिटिंग घ्यायची सूचना करतात. यानंतर देखील आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे आहेत. यानंतर आपण ओपन हाफला देखील सुरुवात करतोय.
जॅक 11 विपक्ष लक्ष्मी साई सिद्धी. दोन बलाढ्य संघ, एका बाजूला जॅक असेल तर एका बाजूला लक्ष्मी साई सिद्धी. चला दोन्ही निमिष कॅप्टन्स बघा, जॅक 11 आणि लक्ष्मी साई सिद्धी दोन्ही निमिष कॅप्टन्स टॉस साठी यायचंय. तर चला पंच, आपण देखील ताकीद द्यायचं, स्पीडअप करायचं. चला बॅटर प्रशांत, विकास, चला किरण आलेत बघा, किरण आलेत. बारा चेंडूने 14 धावांची गरज आहे. सामना असून देखील बरोबरीला आहे. इथून दोन निर्धाव चेंडू, नक्कीच पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी असेल. चांगले गोलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू अवंतर फेकला, वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न, पण थोडंफार चेंडू टाकता क्षणी उसळी घेतली, थोडासा बाहेर आला चेंडू. पहिला चेंडू अवंतर फेकलाय. इष्टाच्या धावा खर्च झाल्यात, इथे मात्र चुका होत आहेत गोलंदाजाकडनं. हा चेंडू देखील सोडून दिले. हा चेंडू देखील मिळतील इष्टाच्या धावा. दोन अवंतर चेंडू, दोन इष्टाच्या धावा खर्च केल्यात गोलंदाज किरणने. आता मात्र इक्वेशन 12 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. समीकरण प्रत्येक चेंडूवर बदलते, ते मात्र एक दंत कोपरच्या बाजूने. आणि आता मात्र दांडी गुल, फलंदाज झालाय बाद. यू मिस, आय डेफिनेटली हिट. बघा दोन अवंतर चेंडू फेकले जरूर, नक्की शेवटच्या क्षणाला तिसरा चेंडू लिगल फेकला आणि दांडी गुल केली आहे बघा. आणि आता मात्र कोपरचा चिता मैदानात दाखल झालेत बघा. तुषार, प्रत्येक खेळाडूंची टोपण नावं असतात, मात्र या खेळाडूचं नाव चिता म्हणून ठेवले बघा. हरकत नाही, अजून देखील सामना बरोबर येईल बघा दोन्ही संघांच्या. दोन अवंतर चेंडू, पण आता मात्र इक्वेशन 11 चेंडूने 12 धावांची गरज आहे. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल किरणला. दोन अवंतर चेंडू नक्कीच फेकलेत, अजून देखील संधी आहे, अजून देखील सामना ऑन आहे बघा. शेवटच्या क्षणापर्यंत नक्कीच संघर्ष करावा लागेल. आलाच शनी, रिवर्सचा फटका बघा. जर विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये देखील पहिल्या चेंडूवर चौकाराने खातं ओपन केलं होतं. आता देखील तेच स्वरूप दिसतंय आपल्याला. पहिल्या चेंडूवर चेंडू पाठवल्या सीमारेषा पार, मिळतील धावा 4. आता मात्र इक्वेशन पुन्हा एकदा बदललंय बघा. 10 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. बॉल टू बॉल इक्वेशन आहे. स्वीपचा फटका आहे, सुरक्षित क्षेत्ररक्षण करण्याची संधी. रन आउट होईल का फलंदाज? थ्रो नक्कीच फेकला होता, परफेक्ट थ्रो केला होता, पण मात्र लेट झालाय आणि थेट रन देखील कंप्लीट झाली आहे बघा. लेट आलाय तुषार, पण थेट कामगिरी करतोय. पहिला चेंडूवर चौकार लागवला, स्ट्राईक देखील रोटेट केली आहे. स्ट्राईकवर आता आहे कोण? तर विकास आहे. विकासाचा जर विचार केला तर झकास कामगिरी आपल्या संघासाठी करतोय. 8 चेंडू आणि वैयक्तिक 18 धावांवर खेळतोय बघा. चांगली कामगिरी, स्वदेश धावसंख्येचा पाठलाग नक्कीच करतोय हा संघ. कव्हर सरजनानं सुरेख क्षेत्ररक्षण केलंय बघा. शेवटच्या क्षणाला आता मात्र कुठेतरी खांदे टाकले, थोडेफार लेझी क्रिकेट दिसतंय मैदानात बघा. आता मात्र लक्ष्मी इलेव्हन संघ, अजून देखील संधी आहे. सिंगल टॅपच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे स्ट्रेच झालाय. चेंडू ढकललाय आतमध्ये. क्षेत्ररक्षक नक्कीच सुजल बघितलं. आता मात्र मग अजून देखील 5 धावांची गरज आहे. इथून मात्र स्ट्राईक एंडला विकास. पुन्हा एकदा टॅपच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे का? तर नाकारला आणि षटक देखील संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीने धावसंख्येत धावफलक झाली. एकूण 33 धावा दिल्यात बघा. तर इक्वेशन आता मात्र 6 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. 6 मध्ये 4 पाहिजेत बघा तुषार. तर चला थोडं फास्ट खेळायचंय बघा. दर्शन आले मात्र वेगवान एक्सप्रेस, एक चक्री शैलीचा गोलंदाज, एक अंबरनाथ शैलीचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आता मात्र आलाय. चांगली कामगिरी करावी लागेल. 2 निर्धाव चेंडू, संघर्ष करावा लागेल अजून देखील लक्ष्मी इलेव्हन संघाला बघा. मॅच ऑन आहे. अजून देखील 2 निर्धाव चेंडू फेकल्यानंतर कुठेतरी कमबॅकची संधी असेल, पण इथून अवंत चेंडू जर फेकले तर मात्र पूर्णपणे शिरकाव करेल मॅचमध्ये, टॉप 4 मध्ये प्रवेश मिळेल. तोच म्हणजे एक धंत कोपर संघ. चला सामना चालू आहे.
6 चेंडूने 4 धावांची गरज आहे. बघा, पहिलाच चेंडू 9 चेंडू घोषित केले. बघा इथे मात्र प्रेक्षक वर्ग देखील इक्वेशन लावतात प्रत्येक चेंडूवर. 6 चेंडूने 3 धावांची गरज आहे. पहिला चेंडू अवंतर नक्कीच फेकलाय. आता मात्र फक्त उर्वरित 3 धावांची गरज आहे. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, सुरेख क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. 5 चेंडू अजून देखील 3 धावांची गरज आहे. इथून 2 निर्धाव चेंडू. फेकेल का गोलंदाज? चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिला अवंतर चेंडू फेकला, त्यानंतर हा चेंडू निर्धाव फेकलाय. आता मात्र 5 चेंडूने 3 धावांची गरज आहे. 5 चेंडू 3 धावा. एका बाजूला 1 दंत, एका बाजूला लक्ष्मी 11. रनआउटची संधी, डायरेक्ट हिट नक्कीच झालाय. 1 धाव जाऊन कंप्लीट झाली आहे. 4 चेंडू 2 धावांची गरज आहे. चला, 4 चेंडू 2 धावा. चला तुषार, आपल्याला देखील विनंती आहे बघा, एक विनिंग शॉट येऊ दे, एक चौकार येऊन दे, सामना त्वरित संपू दे. बघा बघा पहिल्या चेंडूवर आपण चौकार लगावला होता. बघा 12वा खेळाडू चाललाय बघा. पॅनलाइज केलं जाईल बघा विकास त्वरित. चला 4 चेंडूने 2 धावांची गरज आहे बघा. आणि इथे मात्र झाली आहे चूक सुजलकडनं. बघा हा चेंडू देखील निर्धावला. असा सुरेख फटका लगावला होता नक्कीच. बॅट आणि चेंडूचा चांगला संपर्क झाला होता, पण शेवटच्या चेंडूला चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र 3 चेंडू 1 धावांची गरज आहे. 3 चेंडू 1 धाव. तर चला 3 चेंडून 1 धावांची गरज आहे. चला 1 धावांची गरज आहे. टॉप 4 मध्ये आणि प्रवेश मिळवलाय टॉप 4 मध्ये. तर चला 3 संघ नक्कीच मिळालेत. सामना संपलाय आणि नो डाऊट या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय, ज्यांनी वैयक्तिक